पंचवटीतील महिला करणार 9 वर्षाचं स्वागत। पारंपरिक वेशभूषेत लेझिम पथकानं परिसरात रॅलीचं आयोजन। नाशिक शहरातील पंचवटीमध्ये महिलांच्या वतीनं नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने केलं जाणार असून पंचवटीतील श्रीकृष्ण नगर, टाकले नगर, गणेशवाडी महिला मंडळांनी या स्वागत यात्रेकरता तयारी सुरू केली आहे। हे तयारी रोज श्रीकृष्ण गार्डन या ठिकाणी होत असते। मराठी सणाची सुरुवात ही पाडव्याने होत असल्याने या पाडव्याच्या स्वागताकरता 30 तारखेला सकाळी 6:30 वाजता या महिला आपल्या मराठी पारंपरिक वेशभूषेत स्वागत यात्रा काढणार असून ही स्वागत यात्रा गणेशवाडी, सहजीवन नगर, टाकले नगर, कृष्णनगर, काट्या मारुती मार्गे काळाराम मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे। या स्वागत यात्रेमध्ये सर्व महिला पुरुष यांनी सहभाग घेऊन यात्रेचं स्वागत करावं अशी देखील आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते। नमस्कार, मी कृष्णनगर गार्डन येथून बोलतीये। आता आम्ही सगळ्याजणी लेझिमची प्रॅक्टिस केली आहे छानपैकी आणि सगळ्या सुंदरपैकी लेझिम करतायत। याला कारण आहे आपलं गुढीपाडवा, म्हणजे आपला जो हिंदू संस्कृतीचा जो नववर्ष जिथून सुरू होतं तो गुढीपाडव्याचा सण। आम्ही सगळ्या महिलांना एक आवाहन करू इच्छिते, ह्या भागातल्या सर्व महिलांना, की त्यांनी ह्या पारंपरिक यात्रेमध्ये नक्की सहभागी व्हायचंय। याची रूपरेषा मी तुम्हाला थोडक्यात सांगते। ही आपली जी स्वागत यात्रा आहे ती यात्रा गणेशवाडीतलं जे मंदिर आहे मारुती मंदिर, तर तिथून सुरू होणार आहे। गुढीपूजन होणार आहे पहिल्यांदा आणि मग नंतर त्यामध्ये लेझिम असतील, लेझिम करणाऱ्या महिला असतील, ध्वज नाचवणाऱ्या मुली असतील, टाळ वाजवणाऱ्या आमच्या सिनियर सिटीजन आहे काही महिला, त्या पण उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत। तर या यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचंय आणि आपली जी भारतीय संस्कृती, जी हिंदू ज्योत आहे ती आपण सतत तेवत ठेवायची आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतेय, सगळ्यांनी नक्की या यात्रेमध्ये या आणि आपल्या सगळ्यांचा आनंद आपण द्विगुणित करूया। प्रमुख आकर्षण आहे आपल्या सगळ्या ज्येष्ठ महिला, म्हणजे जवळपास 40च्या पुढच्या महिला या सगळ्या लेझिम पथकात आहे आणि 50-60 वयाच्या सगळ्या टाळ पथकात आहे। हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।